नक्कीच मी लक्ष्मणजी पाटील अर्थात लखन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जयदीपजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। विकी शेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ते सुद्धा मात्र नक्कीच उंच भरारी घेत आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत। लखन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान। तदनंतर पेशाने चांगले कलाकार आहेत सागरजी शेवाले, या आपण पुढे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। मी पुन्हा एकदा लखन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सागर शेवाले यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। आणि तदनंतर सावतगावचे उद्योजक आणि सचिनजी पाटील यांचे बंधुराज शरदजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। विनंती असेल की आपण पुढे यावं। मी राकेश दिगाडकर यांना विनंती करतो की शरदजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे। प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान या स्पर्धेच्या वतीनं नक्कीच दिला जात आहे। हीच खरी या स्पर्धेची ओळख आहे आणि शरद पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत राकेश दिगाडकर यांच्या शुभ हस्ते। आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू। चौकार आणि त्याच्यानंतर लगेचच त्वरित पलटवार या ठिकाणी केला, विकेट देखील घेतली। न्यू बॅटर मैदानामध्ये भावेश ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून भावेशची निवड करण्यात आली आहे। संघामध्ये त्याच्यावरती खूप चांगली बोली लावली आहे ग्रीष्मा 11 आमनेपाड्यानं, मात्र ती बोली उपयुक्त होती का त्याचं उत्तर आपल्याला मिळेलच। पहिल्याच बॉलवर आपण बघितलं यावेळेला राहुलनं चौकार ठोकला होता, मात्र त्याच्यानंतर त्याला लगेच शांत केलं गोलंदाजी करत असताना दिगंबर मालीनं। मागच्या सामन्यामध्येही दिगंबर मालीनं अफलातून गोलंदाजी केली होती। 10 रन्स देत असताना 3 गडी त्यानं मिळवले होते। पहिल्या षटकामध्ये कॅप्टन पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग करण्यासाठी। समोर बॅटर असेल जोगेंद्र, मागच्या सामन्याचा हिरो, कॅप्टन टू कॅप्टन। 50 धावांचे एक अर्धशतकीय डाव त्याच्या माध्यमातून नाबाद आपल्याला बघायला मिळालं होतं। पुन्हा एकदा त्याच डावाची अपेक्षा असेल, कारण टार्गेट आता फार मोठं 78 धावसंख्या इथून पार करायची आहे ग्रीष्मा 11 आमनेपाड्याला हा सामना जिंकण्यासाठी। राउंड द विकेट, क्लीन बॉल, बॉल अंदर डंडा बाहर, फलंदाज बाद होतोय। सबसे बड़ी विकेट जोगेंद्र आणि ही 5वी सफलता आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दिगंबर माळीनं मिळवली आहे। क्या बात आहे। आणि सॉन्ग काय सादर केला, सबसे कातिल सचिन पाटील। प्रेक्षकांच्या मनातून तेच उद्गार आले असतील योगी ज्या वेळेला सबसे कातिल इकडनं म्हटलं गेलं। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक सुरू असताना 5 धावा धावफलकावरती लागल्यात। एका बाजूला तुम्ही पाहताय सचिन पाटील यांचा संघ जयांश 11 सावध आणि दुसऱ्या बाजूला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संतोषी काकडे माजी सरपंच आमनेपाडाचे त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। खरं तर दोघांनी एक एक मॅच जिंकले, त्याच्यामुळे मी म्हणेल इथे जोही संघ पराभूत होईल त्यांना आणखी एक संधी असेल। मात्र आता कुठला संघ पराभूत होण्याच्या तयारीमध्ये नाहीये, कारण जिंकून सेफ व्हायचं आहे, स्वतःला सेफ करायचं आहे। आणि काल आपण बघितलं जबरदस्त मॅचेस लो स्कोरिंगच्या पाहायला मिळाल्या होत्या आणि आज बॉल, वन मोर विकेट, बॉल करते हुए गेंदबाज दिगंबर, काय गोलंदाजी केली आहे। तू चल में आया अशी भूमिका आता फलंदाजांची बघायला मिळाली आहे। आणि तिसरा धक्का याच ओव्हरमध्ये यस डीजे
पूर्ण बाहेर निघला होता आणि फुलटॉस बॉल होता, सरळ यष्टांना धडकणारा बोल्ड केला यावेळेला. दिगंबर मालीकडे वेग चांगला आहे आणि हॅट्रिक बॉल यावेळेला. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. शालिक समोर हॅट्रिक मिळेल का? बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज डाव दी बॉल, पकडली झेल. विकेटची हॅट्रिक मिळाली आहे दिगंबर माळीला. धक्के पे धक्का दे धक्का, तू चल में आया, अशी भूमिका फलंदाजांची बघायला मिळाली आहे. पहिलं षटक संपलं, 5 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद. पाहून त्याची आदा विदा सारेच होतील, आज पाहून त्याची अदा विदा सारेच होतील. आर हाय सबसे काटिल आमचा सचिन दादा पाटील, आर हाय सबसे काटिल आमचा सचिन दादा पाटील, हाय सबसे काटिल आमचा सचिन दादा. चला लवकरात लवकर फलंदाज मैदानामध्ये यायचे आहेत. आता यावेळेला आपण पाहतोय इम्पॅक्ट प्लेअर मला वाटतं इन केलेला आहे फलंदाजीसाठी का? लालूला एंटर केलेला आहे. आता 4 खेळाडूंना बाद केलं यावेळेला. अरे रोहित आहे तो, रोहित तेलीवरे आहे.